नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बिकानेर शहरातील एकता नगरमध्ये चौधरी परिवार राहतो. या परिवारामध्ये सुमन आणि मनीषा या दोन सुना आहे. जावा जावा असलेल्या या दोघी आजूबाजूला एकमेकीच्या चुलत बहिणीही आहेत. बहिणी बहिणी जाऊबाई झाल्याने दोघी जिव्हाळ्याचे संबंध असणे स्वाभाविक होते. पण चौधरी परिवारातील मतभेदानंतर भावाभावांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर दोन्ही भाऊ वेगवेगळे राहू लागले. सुमन आणि मनीषा या दोघींचे संसारही वेगळे झाले. गोडी गुलाबीने ते विभक्त झाले. एकमेकांच्या शेजारी ते राहत होते. दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे एकमेकाकडे जाणे येणे होते. सुमन मोठी बहीण, मोठी जाऊ असल्याने मनीषा तिचा मान देत होती. काही करायचे झाल्यास तिला विचारत होती. सुमन 4 चौघीसारखी होती, पण अलीकडे तिच्या वागण्यात बदल झाला होता. घरी संसाराचा तिला विसर पडला होता. ती वेगळ्याच विचारात रमलेली दिसत होती. तिच्या घरी नेहमी एक पुरुष येत होता. तो गोपाळ नावाचा पुरुष चुरूममधील विदासरचा होता. कोणत्याही कारणावरून सुमन आणि गोपाळची ओळख झाली होती. ती ओळख हळूहळू वाढत गेली होती आणि नंतर तो वारंवार सुमनच्या घरी येत होता. 40शी पार केलेल्या गोपाळचे तिच्या घरी येणे जाणे वाढले. त्यामुळे गोपाळचे तिच्या घरी येणे नेहमी अनेकांना खटकत होते, पण ती कोणाला जुमानत नव्हती. गोपाळ आला की त्याला चहा पाणी करत होती. तो तासनतास तिच्या घरी थांबत असे. बहुतेकदा तिचा पती घरी नसताना तो येत असे. ते अलीकडे मनीषालाही थोडे वेगळे वाटू लागले आहे. याबद्दल ती सुमनशी बोलली तेव्हा तो ओळखीचा आहे. घरी आलेल्या माणसाला जा कसे म्हणायचे, असा उलटा प्रश्न सुमनने तिला विचारला. त्यामुळे मनीषाला काही बोलता आले नाही. ती परत आली, पण तिला आपली जाऊ बहीण सुमनबद्दल संशय आला होता. तिचा संशय तिला गप्प बसू देईना. आता ती सुमनवर पाळत ठेवून होती. एक दिवस सुमन घरात एकटी होती. तिचा नवरा परगावी गेल्याने तो उशिरा येणार होता. नेमका त्याच दिवशी गोपाळ घरी आला. गोपाळला आलेले मनीषाने पाहिले आणि तिच्या मनातील संशय जागा झाला. तो सुमनच्या घरात गेला. मनीषाचे सगळे लक्ष सुमनच्या घरावर होते. बराच वेळ झाला तरी काही हालचाल जाणवली नाही. तशी मनीषा आपल्या घरातून बाहेर पडली आणि दबक्या पावलांनी सुमनच्या घरात शिरली. बाहेरच्या खोलीत तर कोणीच नव्हते. मनीषा दबक्या पावलांनी आतल्या खोलीजवळ गेली. खोलीतून सुस्कारे सोडल्याचा धाप टाकल्यासारखा आवाज येत होता. तशी ती थबकली. तिने खोलीचा दरवाजा हळूच ढकलला आणि बघितले तेव्हा तिला धक्काच बसला. सुमन आणि गोपाळ यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. ते कामक्रीडा करण्यामध्ये रंगून गेलेले होते. संभोगात ते इतके धुंद झाले होते की मनीषा आली आहे हेही त्या दोघांच्या लक्षात आले नाही. मनीषालाही काय करावे सुचेना. तिची पावले तिथेच थबकली होती. क्षणभरात ते दोघे भानावर आले. मनीषाला पाहून दोघेही जागच्या जागी थिजले. आजवर चोरीछुपे सुरू असलेले अनैतिक संबंध आता मनीषाने बघितले होते. त्यामुळे सुमन पार हादरून गेली होती. कारण मनीषा एकीकडे चुलत बहीण, दुसरीकडे लहान जाऊ होती. म्हणजे माहेर आणि सासर दोन्हीकडून ती नात्यातील होती. तिने या प्रकाराची वाच्यता केली तर संसार आणि माहेर दोन्हीकडची बदनामी होईल. ती धास्तावली. अंगावरचे कपडे व्यवस्थित करून गोपाळ आणि सुमन बाजूला झाले. तोवर मनीषा निघून गेली होती. आपल्या बहिणीचा पाय घसरल्याने पाहून मनीषा चिडली होती. नंतर जेव्हा सुमन भेटली तेव्हा मनीषाने तिला चांगलेच फायलावर घेतले होते. या अनैतिक वर्तनामुळे बदनामी होईल, तुझा संसार मोडेल, हे तुला समजत नाही का, असा संतप्त सवाल तिने विचारला. तू हे संबंध बंद नाही केलेस तर मी सगळ्यांना सर्व प्रकार सांगणार, अशी धमकी तिने दिली. तिच्या या धमकीने सुमन घाबरली. ती आता मनीषाला समजावूनही सांगू शकत नव्हती. त्यामुळे आता तिचे तोंड बंद करायचे याचा विचार ती करू लागली. आपल्या मनातील भीती तिने प्रियकर गोपाळलाही सांगितले. त्यामुळे तोही विचारात पडला. गेले 1.5 वर्ष तिच्या शरीराचा भोग घेऊन चटावलेला गोपाळ तिला सोडायला तयार नव्हता. या संबंधातील अडसर काहीही करून दूर करण्यास तो तयार होता. अखेरीस त्या दोघांनी मनीषाचा आवाज कायमचा बंद करण्याचे ठरवले. ती जिवंतच राहिली नाही तर कोणाला काहीच कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता. हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते दोघे प्लॅन करू लागले. गोपाळने काही वेळ वेब सिरीज पाहून खुनाचा प्लॅन तयार केला. यामध्ये मनीषाचा खून तिच्याच घरात करायचा आणि तिथेच तिला जाळून टाकायचे असे ठरले होते. गोपाळने 4 मार्च रोजी मनीषाची हत्या करण्याचे ठरले होते. तो मनीषाच्या घरीही आला, पण तोपर्यंत मनीषाच्या कुटुंबातील सदस्य घरी पोचले होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. तो रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडला. तेव्हा सुमनलाही राग आला. ती मनीषा आणि तिच्या घरावर नजर ठेवून होती. तर गोपाळ हा तुळशी सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये थांबला.
तेथे राहून तो सुमनच्या संपर्कात होता. ती त्याला मनीषाबद्दल सगळी माहिती देत होती. दिनांक 7 रोजी मनीषा एकटी आहे ही माहिती सुमनने गोपाळला दिली. तसा गोपाळ हॉटेलमधून बाहेर पडला. येतानाच तो सर्व तयारीनिशी आला होता, कारण त्याचा प्लॅन पूर्णपणे तयार होता. त्याने कितीतरी क्राईम वेबसिरीजमधून तो प्लॅन तयार केला होता. या प्लॅनमध्ये कोणताही पुरावा मागे न ठेवता खून कसा करायचा आणि सुटका कशी करून घ्यायची हे माहिती करून घेतले होते. खून करायचा, पुरावा नष्ट करायचा आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटायचे असा त्याचा प्लॅन होता. त्यामुळे येतानाच तो हतडा आणि बाटलीत पेट्रोल घेऊन आला होता. दुपारची वेळ होती. तापत्या उन्हामुळे लोक घरात पंख्याच्या वाऱ्यावर बसले होते. काही जणांनी डुलकीही लागली होती. परिसरात शांतता होती. गोपाळ नेहमी येत असल्याने त्याला परिसराची माहिती होती. तो थेट मनीषाच्या घरात शिरला. तो नेहमी येत जात असल्याने तिला काही गैर वाटले नाही. माझी चूक झाली, मला माफ कर. माझ्या आणि सुमनच्या संबंधाबद्दल कोणाला काही सांगू नको असे म्हणत त्याने मनीषाला गाफील ठेवले. त्यामुळे ती त्याला बसण्यास सांगून स्वयंपाकघरात गॅस बंद करण्यासाठी गेली. ही संधी साधत तो तिच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात शिरला आणि पाठीमागूनच त्याने वजनदार हातोड्याने तिच्या डोक्यावर जोरदार घाव घातला. हा घाव इतका जोरदार होता की तिच्या तोंडातून आवाजही बाहेर पडला नाही. क्षणार्धात ती कोसळली. तिचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. ती ठार झाली होती. क्षणभरातच त्याने बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. काडी पेटवून तिच्या मृतदेहावर टाकली. आगीचा भडका उडाला तसा तो पाठीमागील दाराने पसार झाला. त्याने थेट हॉटेल गाठले. आंघोळ वगैरे करून त्याने कपडे बदलले. तिथून तो त्याच्या घरी निघून गेला. इकडे आगीचा भडका उडाल्याने सुमनने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. लोक जमले आणि मनीषाला वाचवण्यासाठी धावले. पाणी मारून लोकांनी आग तर आटोक्यात आणली, पण मनीषाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. कोणीतरी तिचा पती मांगेलाल याला फोन करून माहिती दिल्याने तो तातडीने घरी आला. समोरचे दृश्य पाहून तो गर्भगळीतच झाला. आपली बायको अपघाताने होरपडली नाही तर तिचा कोणीतरी खून केला, तिला जाळून टाकले आणि मारेकरी मागच्या दाराने पसार झाला हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने पोलीस स्टेशन जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सारे सोपस्कार पार पाडले आणि तपासाला गती दिली. एका महिलेची निगरून हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला होता. पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला पाठविले आणि पोलीस अधिकारी SP नगर विक्रम तिवारी, युनी पोलीस अधिकारी नया शहर जसवीर कुमार, युनी पोलीस अधिकारी कोतवाली, रेणुबाला, युनी पोलीस PS मुक्ता प्रसाद नगर, दीपक यादव उपनिरीक्षक प्रभारी सायबर सेल यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आणि 200 CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तपासले गेले. सुमारे 300 लोकांची चौकशी करण्यात आली. पोलीस पथकाने सलग 7 दिवस रात्रदिवस महिलेचा मृतदेह सापडलेल्या मार्गावरून प्रवास करण्यास सुमारे 500 लोकांकडून माहिती गोळा केली. यामुळे आरोपी गोपाळ याची ओळख पटली आणि पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. या अनैतिक संबंधामुळे हसता खेळता सुखी संसार बर्बाद झाला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.